नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजना त्यासंबंधी माहिती बघणार आहोत। या अंतर्गत 90 दिवसाच्या या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र कशा प्रकारे मिळेल, त्यामध्ये ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकांचा प्रमाणपत्र असेल किंवा तुम्ही जर 90 दिवसाचा ठेकेदाराकडून प्रमाणपत्र घेत असाल तर तो प्रमाणपत्र कसा भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। प्रमाणपत्राची PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्ही ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल किंवा नगर परिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास या ठिकाणी मागील 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्याचे या ठिकाणी प्रमाणपत्रचा हा फॉर्मॅट आहे। या ठिकाणी जावक क्रमांक असेल, जावक क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले, या ठिकाणी जावक दिनांक असेल, या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा नगरपंचायत नगरपालिका नगर परिषदेमध्ये जर तुम्ही राहत असाल तर त्याचं नाव टाकायचं आहे। जर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये राहत असाल तर या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नाव असेल, अधिकाऱ्यांचं नाव ज्यामध्ये ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक, या ठिकाणी महानगरपालिकामधील महापौर असेल, पंचायतमधील या ठिकाणी नगरसेवक असेल, पालिकामधील जे अध्यक्ष असेल ते असेल, या ठिकाणी त्यांचं नाव येणार आहे। पदांचं नाव असेल, तालुका असेल आणि पिनकोड असेल, या बाबी त्या ठिकाणी ते अधिकारी भरतील। आता त्यानंतर खाली इमारत, इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा सरती अधिनियम 1996 व महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा सरती नियमन 2007 अन्वये बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खालील नमूद बांधकाम कामगारासाठी नाका बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे। या ठिकाणी बांधकाम कामगारांचं नाव येईल, या ठिकाणी बांधकाम कामगाराचा पत्ता येईल, वय असेल या ठिकाणी आणि वय या ठिकाणी वर्षामध्ये जसं तुमचं वय 30 असेल 40 असेल या ठिकाणी टाकायचं आहे। गावाचं नाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, या बाबी या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर पिनकोड टाका, मोबाईल नंबर टाका या ठिकाणी आणि कामांचा प्रकार या ठिकाणी टाकायचं आहे। कामांच्या सध्याच्या कामांचं ठिकाण असेल, पत्ता असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। गाव या ठिकाणी, तालुका, जिल्हा, पिनकोड असेल आणि नमूद बांधकाम कामगाराची नियुक्तीचा दिनांक, दिवसाचे वेतन किती आहेत या ठिकाणी टाकावं लागणार आहे। मागील वर्षात बांधकाम कामगाराने या ठिकाणी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा या ठिकाणी तपशील असेल ते या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही ग्रामपंचायतमधून घेत असाल तर तुम्हाला ग्रामसेवक या ठिकाणी भरून देतील की कोणत्या तारखेपासून कामाला आहे, कोणत्या दिनांकापर्यंत या ठिकाणी कामाला राहिलेलं होतं या ठिकाणी तुम्हाला देतील। त्यानंतर नियुक्त किंवा ठेकेदाराचं किंवा मालकांचं या ठिकाणी सही असेल, या ठिकाणी त्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची या ठिकाणी सही आणि शिक्का असणार आहे। जर तुम्ही ग्रामपंचायतमधून घेत असाल तर ग्रामसेवकांची सही आणि शिक्का असेल। तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं आहे। आता तुम्हाला अनेक व्हिडिओ या ठिकाणी यूट्यूबवर भेटेल की बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची, त्यावर या ठिकाणी हा 90 दिवसाचा प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडावं लागतो। हा प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाकडून घेऊ शकता किंवा महानगरपालिकामधून घेऊ शकता। नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, पालिका असेल, त्यामधून तुम्ही हा प्रमाणपत्र 90 दिवसांचा घेऊ शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।